नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड महानगरपालिकेची निवडणुकीची आचारसंहिता ही येत्या 15 तारखेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये शिवसेनेची बैठक पार पडली आहे. आपल्यासोबत स्वतः नांदेड दक्षिणचे आमदार, शिवसेना आमदार आनंद बोंढारकर. दादा, महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली आहे, काय कानमंत्र दिलं आहे कार्यकर्त्यांना? आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठक या ठिकाणी बोलवली होती आणि बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला की आपल्याकडे इच्छुक उमेदवार किती आहेत व कोण्या वार्डामध्ये आपली किती ताकद आहे, कशा पद्धतीनं रणनीती करायची आणि निवडणूक कशा पद्धतीने लढवायची यावरती आमची चर्चा झालेली आहे. या बैठकीला आमचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, संपर्क प्रमुख दत्तात्रय पैदवार आणि दोन्ही आमचे शहर प्रमुख तुलजेश यादव, सुहास पाटील खराणे आणि सर्व उपशहर प्रमुख आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बाळू पाटील मोरे आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित होती आणि एक चांगली बैठक या ठिकाणी झालेली आहे. आणि निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही आम्हाला रणनीती या ठिकाणी शहरामध्ये आखायची आहे त्या पद्धतीची चर्चा या ठिकाणी झालेली आहे. खरं तर तुमच्या आमदारकीला, विधानसभेला निवडणुकीत तुम्ही जिंकलात. नांदेड दक्षिणच्या मतदारसंघातील जनतेने तुम्हाला आमदार केलं आणि वर्षपूर्ती देखील झाली आहे. काय विकास कामं झाले आहेत आणि काय लोकार्पण झाले आणि कोणत्या कामांना मंजुरी मिळाली एका वर्षामध्ये? अनेक कामांना या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय होता. खरं तर मला हे सांगताना अतिशय आनंद होतो. 1 वर्ष या ठिकाणी मला काम करताना झालं आणि 1 वर्षामध्ये चांगलं काम या मतदारसंघामध्ये करण्याचं भाग्य या ठिकाणी मला लाभलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी 160 कोटी रुपयाची निधी या ठिकाणी आम्ही आणली आणि ते काम पण चालू झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांसाठी कॅनल दुरुस्तीसाठी 43 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला. शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगलं काम या वर्षभरामध्ये झालं. मी खरं तर सरकारचं अभिनंदन करतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण तर एवढं मोठं काम माझ्या मतदारसंघामध्ये आणि शेतकऱ्यांसाठी झालं त्याबद्दलचं मी कौतुक करतो. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहात, कोणते विकासाचे प्रमुख मुद्दे असणार आहेत? नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नांदेड शहरामधून जे काही गोदावरी नदी या ठिकाणी वाहते आणि गोदावरी शुद्धीकरणाकडे इथल्या राजकारण्यांनी आत्तापर्यंत याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे. गोदावरी नदीसारखी पवित्र नदी आपल्या शहरामधून वाहते. पवित्र स्थान या ठिकाणी गोदावरी तटावरती आहे. गुरु गोविंदसिंगजी यांची पावनभूमी म्हणून नांदेड शहराला या ठिकाणी ओळख आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा गोदावरी नदीचे जे काही रूप या ठिकाणी झालेलं आहे, अत्यंत दयनीय अवस्था गोदावरी नदीची झाली आहे. प्रामुख्यानं 18 नाले गोदावरी नदीमध्ये सोडण्यात आलेली आहेत. आजही आपण बघितलं असेल की शहरामधलं पाणी नदीमध्ये जाताना बघितलं, त्यावरती काम माझं चालू आहे आणि गोदावरी प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी मी काम करतो आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता या ठिकाणी आली तर गोदावरी 100% शुद्धी करू असं आम्ही जनतेला या ठिकाणी सांगतो आहे. युतीमध्ये लढणार आहात की स्वतंत्र लढणार आहात महानगरपालिका? युतीमध्ये आज देशात युती आहे. देशामध्ये NDAचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि मी नगरपंचायतच्या निवडणुकीच्या वेळेसुद्धा माझी स्वतःची भूमिका मांडली होती आणि महायुतीमध्ये लढलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करतो आहे. तुमचे जे शिवसेनेचे आमदार आहेत हदगावचे, हिमायतनगरचे बाबूराव कदम कोळीकर, काँग्रेसचे तुमचे इथले रामदास पाटील सुमठाणकर म्हणतात की त्यांचा नाहक हिंगोली लोकसभेला बळी देण्यात आला. नाही, ऐका ना, ते काही मी काय बोलले ते काय ऐकलं नाही. ते ऐकल्याच्या नंतर त्याच्यावरती बोलणं उचित राहील.
त्यावरती प्रतिक्रिया देणं काही मला योग्य वाटत नाही. नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि नगरपालिकेमध्ये तुम्ही युतीमध्ये लढलात, काही ठिकाणी स्वतंत्र लढलात. काय पोझिशन असेल येणार 21 तारखेला? नाही, युतीमध्ये लढलात आनंदाची गोष्ट आहे. युती नाही जरी झाली तर शिवसेना सत्तेत या ठिकाणी राहील असा विश्वास या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे. बरं, तुमचे जे संपर्क प्रमुख आहेत हिंगोलीचे, नांदेडचे हेमंत पाटील आणि विधान परिषदेचे आमदार आहेत शिवसेनेचे अविनाश भोसीकर वंचितचे, असे म्हणतात की अशोकराव चव्हाण यांच्या हेमंत पाटील पाया पडतात. नाही, अविनाश भोसीकर काय म्हणतील याला काय अर्थ आहे? त्या गोष्टीला काय अर्थ नाही. काय की राजकीय आरोप करणं बरोबर नाही, कारण तर राजकीय आरोप कुठंतरी तथ्य असलं पाहिजे आणि आपण काय बोलतो याचं भान पण असलं पाहिजे. तर अविनाश भोसीकर काय बोलले हे पाहिलं नाही, पाहिल्याच्या नंतर त्याच्यावरती आम्ही प्रतिक्रिया शिवसेना म्हणून देऊ. बरं, अशोक चव्हाण आणि तुमचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं समीकरण कधी जुळालं नाही. आता देखील आरोपांच्या एकमेकांवर म्हणजे आरोप धाडले जातात. नाही, आता त्यांचं काय चाललं आहे हे मला माहिती नाही, परंतु आजही ते राज्यामध्ये महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र काम करतो आहे आणि आज राज्यामध्ये एकत्र असल्यामुळे जिल्ह्यामध्ये आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेना म्हणून तरी केला. आणि ज्यावेळेस नगरपंचायतच्या निवडणुका घोषित झाल्या त्यानंतरसुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी जिल्ह्यातला मोठा भाऊ म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे मागणीसुद्धा केली की युती व्हावी, जेणेकरून आमदारकी आणि खासदारकी, लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही वेळेस आपण युती करतो आणि कार्यकर्त्यांच्या ज्यावेळेस निवडणुका होतात येतात त्यावेळेस आपण युती करत नाही, कार्यकर्त्यांचा बळी देतो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. या विचारातून मी त्यावेळेससुद्धा मी विधान केलं होतं की आपण युती म्हणून लढलं पाहिजे. कारण तर उदाहरणामध्ये मी शिवसेनेचा आमदार म्हणून महायुतीमध्ये या ठिकाणी निवडणूक लढली आणि महायुतीच्या दोन्ही पक्षांनी किंवा घटक पक्षांनी माझं काम केलं. माझं वैयक्तिक असं मत आहे की मी आज त्यांचं काम करण्याची संधी मला मिळावी, किमान त्यांच्या विरोधामध्ये मला उभं टाकायची वेळ येऊ नये यासाठी महायुती व्हावी असं माझं प्रामाणिक मत आहे. नांदेड लोकसभेला वंचित बहुजन आघाडी ही निर्णायक ठरलेली आहे. अविनाश भोसीकर असे म्हणतात की रवींद्र चव्हाण जे काँग्रेसचे खासदार आहेत तुमचे लोकसभेचे, त्यांनी धोका दिला आम्हाला. 350 जागा होत्या, 1% जागा दिली नाही, 4 आणि 50% फॉर्म्युला होता आणि युती तोडली त्यांनी. नाही, त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. त्याच्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बोलावं, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोलावं. आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यात काही अर्थ राहणार नाही, कारण तर त्यांची युती झाली होती, त्यांची युती तुटली, तर त्यांनीच प्रतिक्रिया दिलेली बरी राहील. अगदी शेवटचा प्रश्न, नांदेड जिल्ह्यामध्ये जो काही गोळीबाराचं प्रकरण झालं सक्षम ताटे यांचं, बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली, तुमचे गुणरत्न सदावर्ते यांनी देखील भेट दिली. असं म्हणतात, कुटुंबियांचा आरोप आहे की मतांसाठी आमच्याकडे येतात पण आमची विचारपूस करायला कोणतेही नेते आत्तापर्यंत आमच्या घरी आले नाही. जे काही घटना झालेली आहे ते घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना शहरामध्ये होऊ नये किंवा महाराष्ट्रात, देशात होऊ नये. कारण तर कुठलीही घटना, जे काही ज्या ठिकाणी मर्डर होतात, गोळीबार होतो, भोसकलं जातं, हे अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी मानली जाते. अशा घटना कुठेही होऊ नये आणि अशा घटनेचं कोणीच समर्थन करणार नाही. आम्ही शिवसेना म्हणून तर कदापित करणार नाही, कारण तर आमच्यावरती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. आम्ही अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारे लोक आहोत आणि अन्यायाच्या बाजूने आम्ही उभं टाकणारे शिवसैनिक आहोत. आणि सक्षम ताटे यांचं काही या ठिकाणी प्रकरण झालेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे. त्याचं समर्थन कोणीच करणार नाही. तुम्ही भेट दिली का किंवा देणार आहेत का तुम्ही भेट? नाही, मी भेट दिली ना. माझ्या मतदारसंघातला विषय होता, मी जाऊन घरी भेट दिली, कुटुंबियांना भेटलो, त्यांना धीर दिला आणि त्यांना कुठं मदत पडली तर मी त्यांच्यासोबत आहे. नक्कीच आपण पाहू शकतो. हे होते नांदेड दक्षिणचे शिवसेना आमदार आनंद बोंडारकर. आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेची आचारसंहिता नांदेडची कधीही लागू शकते आणि आम्ही महानगरपालिकेला निश्चितच महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकू अशी प्रतिक्रिया आनंद बोंडारकर यांनी दिलेली पाहायला मिळते. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.